नमस्कार मंडळी, मी कविता फ्रॉम नागपूर. स्वागत आहे तुमचे माझ्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये. आज मी ठरवलेलं लोक काय म्हणतील या विचाराला मागे सोडायचं. तर दिवसाची सुरुवात झाली या छान टवटवीत गुलाबांच्या फुलांना बघून. त्यानंतर मी माझे बेड आवरून घेतले, रूमला स्वच्छ करून घेतले आणि घरातली बाकीची सकाळची सारे कामे संपवून घेतली. कामे संपवून रेडिओ ऐकत बसले. मला रेडिओ ऐकायला फार आवडतं. जेवणाच्या अर्ध्यात 1 तासानंतर पुन्हा भूक लागल्यामुळे उसळ खायला घेतली. आणि हो मंडळी, तुम्हाला सांगायला विसरले, आय एम मॉम टू बी. मला 8 मंथ सुरू आहे, म्हणूनच भुकेवर आता कंट्रोल राहिलेला नाही. उसळ संपवून माझ्या टू डू लिस्टमधले कामे करायला घेतली. आज मी ठरवलेले कपड्यांचे कपाट आवरून घ्यायचे, तर पटापट डेली वेअरिंग कपड्यांचे कपाट आवरायला घेतले. तेवढ्यात फोन आलेला की इनव्हॉइस रेडी करून द्या. तर इनव्हॉइस रेडी करायला घेतले हातचे काम सोडून. आणि त्यानंतर अलमारी स्वच्छ करायला घेतली. अलमारी पण आवरून घेतली. मंडळी, कधी कधी वाटतं मी स्वच्छतेबाबतीत सिरियस आहे. मला वस्तू त्यांच्या त्या ठिकाणी असलेल्या आवडतात की गरज असेल तेव्हा त्या इझिली सापडायला हव्या. असली सिमिलर सवय तुम्हालाही असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे कितपत बरोबर ते सुद्धा सांगायला विसरू नका. त्यानंतर सासूबाईंचा बेत होता आज संक्रांतीच्या पूर्वतयारीचा, म्हणजेच तिळगुळाचे लाडू बनवण्याचा. त्यांनी शेंगदाणे आणि तीळ भाजून ठेवलेले. त्यांना ग्राइंडसुद्धा करून घेतले असते, पण ते काय ना, आमच्या सासूबाईंना मिक्सर फोबिया आहे, त्यामुळे ग्राइंडिंगचं काम आमच्याकडे असतं. संध्याकाळ झालेली ते रात्रीच्या जेवणाची तयारी करायला घेतली. कणिक मळून घेतली आणि शेंगदाणे तीळ ग्राइंड करून घेतले. लाडू बनवण्याचा मुहूर्त उद्याला आहे, त्यामुळे टेन्शन नाही. सकाळच्या होणाऱ्या घाईला आमंत्रण नसेल द्यायचे तर रात्रीच काही गोष्टी ऑर्गनाईज केलेल्या केव्हाही बरे. उद्या सोनोग्राफीसाठी अपॉइंटमेंट असल्याने हॉस्पिटलला जायचे बॅग पॅक करून ठेवले. तर असा राहिला माझा आजचा दिवस. तुम्हाला माझ्या पहिल्या मिनी ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. ओके, बाय.